कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेङ्कटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। स्मरणात् सर्वपापघ्नं स्तवनाद् इष्टवर्शनं दर्शनाद् मुक्तिदं चेशं श्रीनिवासं भजे निशम्। हयग्रीव दया सिन्धु रन्धूकृत भवाम्बुदेः प्रबन्धमप्रतिद्वन्द्वं करोतु नमनेन सम्। सत्यवत्या कुमारञ्च नारायणस्वरूपिणं वेदव्यासम् अहं वन्दे अम्भ्रण्यापतिमच्युतम्। ब्रह्मान्ताः गुरुवस्साक्षात् इष्टं दैवं श्रियःपतिः आचार्या श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्मनि। द्वारकानाथतीर्थानाम् अनुग्रह समुद्भवं विद्याधिराजयोगीशं वन्दे विद्याभिवृद्धये। श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम। कुंभापुराधीश जावनशील भारतीश मुख्य प्राणांतर्गत लक्ष्मी वेंकटेश अभिन्न श्री गोपाल कृष्ण देवाक नतमस्तक जावंगेनु। आमगेले गोकर्ण मठाचे समस्त गुरुपरंपरेचे वृंदावनस्थ स्वामेले वृंदावनांक नतमस्तक जावंगेनु। आमगेले विद्यमान्य स्वामी जावनशिले विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेयर स्वामेले चरणकमलांक नतमस्तक जावंगेनु। विशेष रीतीन हे पितृपक्षांतू इतले वेळ दिवसपासून आम्ही 15 दिवसपासून विशेष रीतीन GSB युवसेवा वाहिनी यूट्यूब वाहिनीच्यान मुखांतर एक वेदवाणी म्हणत असले कार्यक्रम त्यांनी प्रस्तुत करून घेणू। ते कार्यक्रमाच्यान एक ज्ञानयज्ञ कार्य घडका सर्व लोकांक परमात्माले दिव्य पुराणाचे महिमान्विताचे सर्व ही प्रत्यक्षीकरण तांकां मेळका। पुराणांत आशिल्ले तसले सर्व विस्कृत मनोभावना तांकां सुद्दाची एक विश्लेष रितीन आसल्यार सुद्दाची कठिनाई आसल्यार सुद्दाची अत्यंत सुलभ रितीन तांकां अर्थ देवची तरी आमगेले मातृभाषा जाल्ले तसले कोंकणीन सर्व ही रूपांतर करून घेवन तांकां सर्वांक आस्वादन घेवका आनी हे पुण्यतम कार्यांतू तांकां सुद्दाची ज्ञानयज्ञ कार्या मुखांतर श्रवणाचे फल सर्व आबाल वृद्ध स्त्री पुरुषांक सर्व संघटना शक्ती तांकां प्राप्तीकरण जावका म्हणत असले एक महत्व उद्दिश्य दवरून घेवन आम्ही इतले वेळ दिवसपासून हे सर्व ही कर्तव्य परमात्माले भारतीश मुख्य प्राणांतर्गत लक्ष्मी वेंकटेशाले सन्निधानांतू बसून एक माध्यम मुखांतर सर्व ही चित्रीकरण करून घेवन सर्व आस्तिक भजकांक तांगेले एक अनुकूलाचे संदर्भारे पळोवच्याक एक सदवकाशो हे एक GSB युवसेवा वाहिनी यूट्यूब वाहिनीचे मुखांतर आम्ही करून घेतिल्ले आसाची। इतले वेळ पासून कार्यक्रमाक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रितीन सर्व ही लोकांना सहकारत्व दिलेले आसाची आणि हे कार्यक्रमाक समयाचे संदर्भारी तुम्ही सुद्दाची बसून घेवन हे कार्यक्रमाचे ज्ञानयज्ञ कार्याचे आस्वाद सुद्दाची घेतिल्ले आसाची। आईचे अंतिम दिवसू परमात्माले सर्व ही कर्तव्य आम्ही घडू सोंगेनू आमगेले जीवन मरणाचे परिस्थितींतू जीवनांतू कशे रितीन चलका कशे रितीन चल्ल्यार आमकां परमात्माले दिव्य ज्ञान प्राप्त जाता। परमात्मान दिलेले तसले ज्ञानान आमकां कशे रितीन एक वैराग्य प्राप्त जाता। ते वैराग्याच्यान आमकां मोक्ष कशी प्राप्ती जाता म्हणत तसले अंत्य क्षणाचेर आम्ही गरुड पुराणाचे महायज्ञांतू पाविल्ले आसाची। आयचे एक गरुड पुराणाचे महाज्ञानयज्ञ कार्यांतू भाग घेतिल्ले लोकांक सर्वांक हांव स्वागत सुस्वागत करता। आनीची हे षोडशोध्याय अंत्य अध्याय गरुड पुराणाचो मोक्ष धर्म निरूपण म्हणत असले अध्यायाचे 16वे अध्याय आम्ही पळोवया। गरुडो परमात्मा लागी प्रार्थना करता आसा। श्रुता माया दया सिंधो यज्ञाना जीव संस्कृतिः अधुना श्रोतमिच्छामि मोक्षपायम सनातनम। परमात्मा 15वे अध्याय पासून सर्व ही तुवें मोक्ष दता कशे रितीन दता म्हण सांगनो मागशीचे 15वे अध्यायान सांगिल्ले आसा। आनी परमात्मा आपणाक तुवें सविस्तार जावंगेन सांगता दया समुद्रदात जावंगेन आसतो अज्ञाचानाच्यान जीवन मरणाचे जीवाना खर्च तसले सर्व ही उपायाच्यान तांकां कशे रितीन पार जावंगेन तांकां मोक्ष मेळच्याक कशी प्राप्तीकरण देता हे सर्व ही आपणाक आयकूच तसले इच्छा प्राप्ती जाल्ली आसा। तुवें सर्व ही आपणाक सांगका म्हूण सांग सर्व ही तुवें सांगका म्हूण सांगनो परमात्मा लागी भिन्न करून घेता आसा। परमात्माक सांगिल्ले तसले वचनानुसार परमात्मा ताका सांगता आसा नियोपस गरुडदेव परमात्माक विनंती करत आसा देवादिदेवा शरणागत रक्षका अनेक दुःखाच्यान आपणाक तुवें भार घाल्ले आसा
युक्त जालें तसल्या परिस्थितींत वरकीचें आपणाक तुवें रक्षण केलें आसा. भगवन देवदेवेश शरणागत वत्सल असारे घोर संसारे सर्व दुःख मलिसामसे पळय सर्व कश्टाच्यान सर्व तापत्रयाच्यान तुवें आपणाक विशेष रितीन तापत्रयाच्यान भायर काडलें आसा. नानाविध शरीरस्ता अनंता जीवराशयः जायन्ते च म्रियन्ते च तेषां अंतो न विद्यते. अनेक प्रकाराचे शरीराचे धारण केले जाल्यार जीव मस्त रितीन जाता जे तांगेले मरण प्राप्त जाता जाल्यार हेची अंत्य तागेले कसो जाता म्हणून आपणाक सांगिल्लें ना तुवें परमात्मा. सदा दुःखतरा एव न सौख्ये विदिते केचराः केनोपायेन मोक्षेश मुच्यन्ते वदमे प्रभो. परमात्मा सर्व ही जीविक दुःख प्राप्ती जाता तांकां सुख मेळनावें. ते दुःख जिवाक कसले तरी उपायाच्यान संसाराच्यान मुक्त देवता जाल्यार उपाय आपणाक तुवें सांगका म्हूण सांगून पुनः पुनः परी परी जावंक न्हू गरुड देव परमात्माक भिन्न करून घेत आसा. परमात्माक विशेष रितीन भिन्न करून घेतल्या नंतर गरुड देवाले प्रार्थनेक मन्नन करून न्हू परमात्मा सांगता शृणुत्राक्ष प्रवक्ष्यामि यन्मा त्वं परिपृच्छसि यस्य श्रवणमात्रेण संसारान् मुच्यते नरः. तू विचारील तसे प्रश्नाक आपण उत्तर दिता गरुडा तुगेले प्रश्न सर्व समंजस आसा. मनुष्याचे जीवन मरणाच्यान मुक्त खंडित देता. अस्ति देव परब्रह्म स्वरूपी निष्फल शिवः सर्वज्ञ सर्वकर्ता च सर्वेषु निर्मलोद्भयः. परब्रह्म स्वरूपी देल्लो तसलो देव एक आसा. निष्कळंक देल्लो सर्वज्ञ देल्लो सर्व जगत्पाक प्रसिद्ध देल्लो निर्मल तसलो स्वयं ज्योतिरादित्य अनंतो निर्विकारकः परत्परः निर्गुण सच्चिदानंद साजीव संज्ञकः स्वयं प्रकाश जावंगनो आदि अंत्याच रहित देल्लो तसलो निर्विकार देल्लो तसलो ब्रह्मादि देवाक सर्व ही एक वैरचे स्थानार आशिल्लो तसलो सच्चिदानंद स्वरूपी देल्लो तसलो देव एक आसा. तोचीची प्रतिबिंब सोडून तो जीविलो भितर आशिल्लो तसलो परमात्मुची तोचीची अनाद्य विद्यो विद्याता प्रज्ञो विस्फुलिंगिकाः देहाद्योपाधि संबुत्सान्ने कर्माभिरिद्भिः अनादिकालाच्यान अविद्येच्यान कर्मसंगाराच्यान हे जीव सर्व देहाचे उपयुक्त जावंक आसा. सुख दुःखादे सर्व ही कर्तक पुण्याक विशेष रितीन युक्त जाल्लो जाल्यार जीव ते योनीन तो देह आय आकारो कर्माचो स्वाधीन जावंगेनो भोगन करता आसा. प्रतिजन्म प्रपद्यन्ते तेषामपि पुनः पुनः सूक्ष्मलिंगादि शरीरेश मोक्षादक्षकं खगाः. स्थावर वृक्षादि क्रमिजीव आजादिजीव पक्षी पक्षु मनुष्य धार्मिकाचे सर्व ही देवानुदेवते मोक्षाचे सर्व ही स्वभाव क्रमांतुका पुणो सांगत आसा म्हूण सांगून परमात्मा सांगता स्थावर क्रमशाज्ञा पक्षिणः पशवो नराः धार्मिका स्त्रीतक्षमांशो मोक्षश्च यथाक्रमं के चतुर्विशादिसधारीणां धृत्वा मुक्त्वा सहस्रशः सुकृते जन्मावो भूत्वा ज्ञानें चिन्ममुपनयात के स्वेदज उद्विज अंडज जरायुज म्हणत असले चार प्रकाराचे शरीर उरके हे सर्वही सार धारण केले तसले जन्म परंपरेचे भोगन करतचे सुकृत योगाच्यान मनुष्याचे जन्म प्राप्तता हे सर्वही ज्ञान जावंगेनो तो मोक्षाक आरूढ जावंगेनो वत्ता म्हूण सांगून परमात्मा सांगता चतुरश्चतुर्लक्षेषु शरीरेषु शरीरिणां न मनुष्याना विना तत्र तत्वज्ञानं न लभ्यते के 84 ಲಕ್ಷ ಜೀವ ಯೋನಿಂತು ಜೀವಧಾರಾಕ ಮನುಷ್ಯ ಶರೀರ ಸೊಣಗಿನೋ ವಿಂಗಡ ಕಂಚೆ ಜೀವಾಕ ತತ್ವಜ್ಞಾನ ಪ್ರಾಪ್ತಿದಲ್ನ ताजे कितरेचे मनुष्य जन्म अत्यंत श्रेष्ठ जन्म म्हणून सांगून परमात्मा सांगता अत्र जन्म सहस्राणां सहस्रपे कोटिभिः क्वचिदल्लाभे जंतुर्मनुष्याणां पुण्यसंचयात के हे जगत्तांतू अत्यंत जीवभरित जन्म म्हळ्यार तो मनुष्यालो तो कसकी एक जीवात्माच्यान पुनः पुनः मेळनाशिल्लो जाल्यार मनुष्य जन्म तो प्राप्ती करून जाता सोपानभूतं मोक्षस्य मनुष्यंच पापदुर्लभम यस्तारे यतिसन्नात्मानात्मानां तृतकः दुर्लभ जाल्यार मनुष्य जन्माचे मोक्ष हो सोपानक असले मनुष्य जन्माचे निमित्तान आत्माचे उद्धार करून घेण्यात रे तो पापी आनी कोणी नाचके ताजे कितें रे आमकां देवान दिलेले तेन्ना ज्ञानाचे उत्पत्ती आमी घेवन ते ज्ञाना निमित्तान आमगेले मोक्ष साधने देवच्याक आमी कार्यतत्पर जावंक न्हू आयच्यानाची प्रारंभीकरण करके मनुष्याल्या जन्मा निमित्त इंद्रिय सौख्य हे सर्व ही बर कुलांतू जन्मा घेवन आत्मरहित साधन करून घेवन तो तरेन जाल्यार ब्रह्मघातक म्हणून मनुसून येतके विना देहेन कस्यापि पुरुषार्थो न विद्यते तस्मात् देहं धनं रक्षेत कर्माणि साधयेत के मनुष्यालय देह सोणगेनो विंगड देवादिदेवाक सुद्दाचे पुरुषार्थ सिद्ध जाणके तद्निमित्तान देह म्हणत असले धन सदा काल आमी रक्षण करून घेवपाके हे निमित्तानचे पुण्यकर्म साधन करच्याक दतके ताजे कितें अनावश्यक जावंक आमी देहाचे एक सौंदर्य आसक्तीनं कसनेच रितीनं कसनेच असंबद्ध जालें तसले कार्य करच्या वच्चाना के धन आसा म्हूण सांगून व्यर्थ हरण करच्या वच्चाना के तद्दिकेन हे दोनीची आमकां पुण्यकर्म करच्याक साधनाशील जावंक न्हू आसा म्हूण सांगून परमात्मा आमकां सांगत आसा रक्षये सर्वदात्मानं मात्मानं सर्वस्य भाजनं
रक्षणे यत्मातिष्ठे जीवनद्मराणी पश्यते के हे नरदेहाचे सदा आम्ही रक्षणा करून घेऊ का के जीवीचे आश्रयस्थान जाऊनच के मोक्षादी स्थान हे रक्षणानिमित्तानं जमत के सर्वही योगाभ्यास करून घेणो ते यत्न केल्यानिमित्तानं देहाचे सर्वही एक सत्संगताच्यानं आध्यात्मिकाच्यानं कल्याण घेवच्या का सद्गती प्राप्त देवच्या का आमका शुभाशुभ जाऊनच के पुनग्राम पुनक्षेत्रम पुनर्वित्तम पुनग्रहम पुनःशुभाशुभां कर्मां न शरीरम पुनः पुनः हे नरदेह अति दुर्लभ ग्राम क्षेत्र धन हे सर्वही शुभाशुभ परतून परतून मिळता हे शरीर मिळत असले देह पुनः मिळणार के तद्निमित्तानं ताका कसनेच आम्ही यत्न करण्याची आशील तसले देवान दिलील तसले योग्य दिल तसले शरीराचे रक्षण आम्ही करून घेऊ का के शरीरादी रक्षणाचे उपाय आम्ही तरी करणार तर रे समाधी द्यावून ज्ञानाचे सदा साधन करता उरका के कुष्ठादी सर्वही रोग आयले सुद्धाचे देहाचे त्याग करत असले इच्छा आम्ही करचा ना के तद्गोपितम स्वासाध्यमार्थम धर्मोर्ती ज्ञानमेव च ज्ञानातुम ज्ञानयोगार्थम मुच्चित्वामुच्यते के हे मनुष्य देह पुनः पुनः प्राप्त देना हे देहाचे संरक्षण धर्मरक्षणागिदरे सिद्धीन ज्ञानान विशेषतेनं आम्ही सिद्धी करून घेऊ के ज्ञानाच्यानं ध्यानयोगाच्यानं सिद्धी केल्यावर मात्र ते ध्यानयोगानिमित्त आमका मोक्ष प्राप्त जानो जनन मरणाच्यानं आम्ही बंधन मुक्त देवच्या का कार्यतत्पर देता म्हणून सांगून परमात्मा आमका हांग सांगता असा व्याघ्री वस्ते जराचार्यु यंते भिन्न घटंभवात निग्रंते रिपुर्दोग्रस्ता स्वेच्छाया सेम भजेत के हे जरा व्याधी सर्वही आमका एक व्याघ्रजेतून दिसतके तद्निमित्तानं कसनेची उरल्या सुद्धाचे आयुष्याचे नाश दतके हे रोग म्हणत असल्या शत्रू निमित्तानं आमगेले कार्य सर्वही नष्ट देता म्हणून सांगून परमात्मा आमका हांग सांगता देह सुदृढ देलताना तत्वविचार करून घेणो आम्ही विशेष रीतीने चिंतन करता के घराका उज्ज पडेल तेनाचे आम्ही उदाक खंचानं घाल का म्हणत असल्या विचारो पहिलेचे चिंतन केल्यावर मात्र हे सर्वही रोगाचे मुकावेल दिसांत आमकां येवचे पहिलेची तत्वविचार करून घेणो आमगेले जीवाक मस्त रीतीनं आयासू काल ध्यानाशीची सुखदुःखाचे सर्वही हित आम्ही रक्षण करून घेणो वैराग्याचे बद्दल चिंतन करून विचारो पहिलेची करून घेऊन दवर काम सांगणो परमात्मो हंग सांगतसा हे लोकांतो मोहरूप सर्वही आम्ही दुःखानं अनुभवानं सर्वही प्रयत्नशील जावण्यासाठी हे सर्वही निश्चित वही दिल्या सुद्धाचे परमात्माला अनुग्रहानिमित्त आम्ही सर्वही कर्तव्य निश्चित रूपारे पुनः जीवित जावंगनो पुनः मरण प्राप्त देव तसले दुःख आमका पुनः पुनः लाभदायक जावंगनो दिसत उरता सांगनो परमात्मा सांगता संपदा संप्रशकांशा यौवनम कुसुमोपयम तद्विच्चलमाप्नोषिम कस्यम ज्ञानो धृतिः हे सर्वही ज्ञान दुःख आमका संपन्न दसले स्वप्नवृत्तांत शशी दिसता यौवन ही सर्वही फुला तशीची भिगीची भावनता आयुष्य तशीची विद्युत्ता तशीची चपल जाऊन उरता शतम शिव दिवत्पुल्यम निद्रा आलास्ते स्ववर्धकम बाल्यरोगम जरा दुःख्यम तदपि निष्फलम के हे सर्व कशी की म्हणा रे धैर्य जाऊन उरला रे हे सर्व ही 100 वर्ष आयुष्यांतू निरर्थक जाऊन उरता अर्ध आयुष्य निद्रेंतो अर्ध आयुष्य 20 वर्ष बाल्यावस्थेंतो 20 वर्ष 20 वर्ष वृद्धावस्थेंतो उरलेले संसारांतो आसक्त जाऊन सर्व ही निष्फल जाऊन उरतके पळयाच्या आमका ज्योतिषमाना प्रमाणे रे मनशाक 120 वर्ष आयुष्य तर दिल्या रेची आम्ही ग्राह्य धरचे 100 वर्षांतो 50 वर्ष आम गेले रात्री मानात गेले उरील 50 वर्षांतो 20 वर्ष आम गेले यौवनात गेले आणि उरिले 20 वर्ष आम गेले वृद्धाप्यात गेले उरिले 10 वर्षांतो आम्ही परमात्मालपुणीचे चिंतन करून घेणो कसनेचे व्यर्थ कालहरण करण्याचे नित्य रीतीनं दिलील ततले समयाचे अवकाशांतुचे एक संक्षिप्त रीतीनं तुझे परमात्मालय उपासना परमात्मालय भक्ती परमात्मालय विशेष रीतीनं नामचिंतनाचे करून घेणो आमगेले सर्व ही तापत्र्याच्यानं विमोचन कर म्हणून सांगून परमात्मालागी प्रतिनित्य प्रतिक्षण प्रति संदर्भारे आम्ही परमात्मालागी चिंतन करका के म्हणून सांगून परमात्मुची आमका उपदेश दितसा पश्यन्नपि प्रसल्लके शृण्वन्नपि न बुध्यते पठन्नपि न जानाति देवमाया विमोहितः देवाक माया मोहित जीवांतो आत्मज्ञानाचे मोक्ष दत्के ते मोक्ष साधनाचे प्रयत्न करच्या का आम्ही शस्त्राचे विशेष रीतीनं श्रवणाचे करून परमात्माक विशेष रीतीनं पठण करून त्याचे तत्वज्ञान आम्ही गंभीरतेनं माया बलवत्ताच्यानं विशेष रीतीनं परमात्माक चिंतन करून घेतलं रे हे जगत्तांतू मृत्यू जरा रोगाच्यानं कालस्वरूपाचे समुद्राच्यानं बुडवच असल्याबीचे आम्ही मोहित जानशीचे केवल साधनेंतू तल्लीन जाऊन उरका म्हणून सांगून परमात्मा आमका उपदेश करतसा युज्यते न वेष्टम वायोराकाशस्य खंडनम घृतनम तरंगामानाम आस्तीन स्वयुषे युज्यते के आयुष्यांतो क्षण क्षीण दतवृता दलरीचे योगानं वायूक आम्ही हिडित करतसले एक साधना करतसले शक्ती सामर्थ्य असा तद्निमित्तानं आयुष्य निश्चलत मात्र आमगेले साध्य ना दिल्या सुद्धाचे
कालाचे अघात दल तसले कालांतरांतू पृथ्वी सुद्धाची भस्मीकृत जावंगत के हे मेरू पर्वत सुद्धाची एक बुडणवत के असले समुद्रांत असेल तसले उदाक सुद्धाची एक नाश दत्त असले संदर्भ शरीर सुद्धाची नाश दत्ता म्हणत असले आश्चर्य कसले ना अश्मल निमित्तानं अज्ञानाच्यानं स्त्री पुत्र धन बांधव हे सर्व ही मोह म्हणून आम्ही चिंतन करण्याशीचे सर्व ही त्याग करून परमात्मा म्हणत असले जीवमय रूपाचे परमात्मा म्हणत असले कालरूपाचे परमात्मा म्हणत असले ज्ञानरूपाचे चिंतन आम्ही तरीन करून घेतले रे परमात्माले अनुग्रह सदावकाशो सदा नित्य आमका मेळच्याक प्राप्तीकरण दत्ता म्हणून सांगून परमात्मा सांगत असा ताजे कितरी धर्मकार्य फाल्या करचे असले रे आजी करका के परांक करचे असले रे आजी करका के हे सर्व ही कालमृत्यू केन्ना घडता कसं नाही कित्ते म्हणून आमका कळना जाल्यारीची परमात्माले भक्ती करच्याक आम्ही सदा तत्पल जावंक न्हू सेवा तत्पर मनोभावनेन आम्ही परमात्माले चिंतन करका के स्वदेहमपि जीवोहम भुक्त्वा याति यमालयम स्त्री मात्र पितृ संबंधी केतु केन हेतुना के हे जीव देह सोडून गेल्यानंतर परलोकाक गेल्यानंतर आवसू बापूसू सर्वही आम्ही सोडून घेऊन गेल्यारी कसं नाही आश्चर्य ना दुःखमूलम हि संसारा सयस्तापि न दुःखितः तस्य त्यागा कृतो येन ससुखम नापरम क्वचितके हे संसार म्हणत असले दुःखाक मूल जावंक आसा हाका कोण घेवन चिकटून राबताके हे संसार त्याग करून त्यांनी सुखी जावंक उरताचे तद्निमित्तान संसाराचे सुख कोणाकचे शाश्वत ने प्रभवम सर्व दुःखानां मलयम सर्वलापदाम आश्रयम सर्व पापानां संसारार्णम व्रजयेत्के हे संसार म्हणत असले सर्व ही दुःखाक आपत्तूक तारणीभूत जावंक आशिल्लें तसले घर कोण घेवन सोडून घेवन वताके तांगेले संसार सरी विशेष रितीन परमात्माले कारुण्य ताका प्राप्तीकरण दत्ता म्हणून सांगून परमात्मा सांगता हे संसार बंधनाच्या ना मस्त रितीन कठीण दिल तसले सर्व ही काष्टमयाचे लोहमयाचे बंधनान आम्ही सर्व ही बंधमुक्त तर देव गदले रे माया पोष दिल तसले बायल चोडवांक आम्ही बंधन करून घेवन दवरनो प्रयोजन ना हे सर्व ही बंधमुक्त जावंक पुत्रादी स्नेह चढ करच्याना पुत्रादिकाचे प्रीती चढ उत्पन्न करच्याना हे विनियोगाच्यान हृदय रूपांतू किलबिश आनिकची पुनः पुनः दुःखाची प्रीती कितली चढ जात की तितले दुःख आमकां दत्ता म्हणून सांगून परमात्मा विशेष रितीन सांगत आसा प्रभाते मलमूत्राभ्यां क्षुत्रताड्यां मध्यगेरवौ रात्रो मदनिद्राभ्यां बाधन्ते मूढमानवाः ज्ञानहीन जाल्लो तसलो मनुष्य आयुष्याचे व्यर्थ कालहरण करत असले रे सकाळच्यान रात्रपासून मलमूत्र आदी प्रसंगांतू सकाळचे क्षुधा दृष्टांतू पोटाबूक खाऊच्यान विशयंतू रात्रींतू कालाचे कामावसनेंतू विशेष रितीन निद्रा आसनंतू आपणे आयुष्य व्यर्थ जावंक हरण करत असा स्वदेह धनम मदा निरतः सर्वजंतवः जायन्ते च म्रियन्ते च हा हंता ज्ञानमोहिता के आपणाले देह आपणाले धन बरी आपणाले स्त्री पुत्र आदी सर्व ही आसक्ती हे जीवात्मानंतू जन्माक येता हे सर्व ही तो दुःखान अज्ञानाची मोहवत करत असा तर दुखून हे सर्व ही ताणे त्याग करका तस्मात् संगम सदा त्याजम सर्वं कुंतुम न शक्यते महद्भे सहकर्तव्य संतम संगमस्य भेषणम के हे संग सर्व ही त्याग करका साधु सत्पुरुषाले संग करका देहादी संग सर्व ही ताणे सोणूच का हाकाची योग्य औषध म्हणणारे परमात्माले सत्संग परमात्माले चिंतन परमात्माले विशेष रितीनं मोक्षदायक दल तसले हे गदाधराले विशेष रूप लावण्याचे विशेष चिंतन केल्यार मात्र आमगेले जीवनांतू विशेष रितीनं चमत्कारो घडच्याक साध्य असा म्हणून सांगून परमात्मा सांगता संसार मो न आशाय शब्दबोधो नहि क्षमः न निवर्तन्ते तमिरम कच्चादिम पार्थकाय के हे केवल दल तसले परमात्मा तत्वाचे निरूपण करत असले अज्ञानाच्या निवृत्तीच्यान हे सर्वही आम्ही दीपाचे उजवाडाचे बशी दवरल तर जाल्यार आम्ही उजवाडो प्रखट जावका जाल्यार काळोख जावका काळोख जाल्यार मात्र उजवाड जाता हे सर्व ही धारणा आम्ही अज्ञानाचे निवृत्ती कितरी करका म्हणून सांगून परमात्मा उपदेश करत असा प्रज्ञाहीनस्य पठनम यत्पांधस्य च दर्पणम अतः प्रज्ञावंतम शास्त्रम तत्वज्ञानस्य लक्षणम कोणाकाची अंधका सुद्धाची एक चष्माचे उपयोग जावका की तशे रितीनं बुद्धिहीन दिल तसले मनशाक व्यर्थ ताणे शिक्षण घेतलेले प्रयोजन ना तो सुद्धाची शस्त्रास्त्र उपयोग घेल तसले तत्वज्ञानाचे प्राप्तीकरण देवका दर जाल्यार तेगेले मनांतू स्मृतिपटलांतू ज्ञान उरकाके इदम ज्ञानमिदम ज्ञेयम सर्वंतु श्रोतमिच्छति दिव्यवर्ष सहस्राय शास्त्रांतैव नैव गजति हे ज्ञान तरी आमी एक आमगेल मनांतू स्मृतिपटलांतू व्हरका तर जाल्यार परमात्माले देवाले सर्व ही 1000 वर्ष कशे रितीनं 1000 वर्ष आयुष्य प्राप्तीकरण जात की त्या रितीनं ते ज्ञानाक अंत्य म्हणनाके कितले रितीनं तितले शिक्षित असले ज्ञान आमकां अनेक रितीनं आसा म्हणून सांगून परमात्मा सांगता आसा अभ्यासस वेदशास्त्राणि तत्वं ज्ञानात्व बुद्धिमान फलानिमेव धनार्थी च सर्वशास्त्राणि संनिधाके बुद्धिमान दल तसलो वेदशास्त्राचो
एक तत्वज्ञानाचो शास्त्राचो विशेष रितीन अध्ययन केल्लो जाल्यार सर्व ही त्याग करतशी तत्वाचो मात्र ग्राह्य करून यथार्थाचो लाभत्व ताण घेतल्यार मात्र तेगेले जिवनांत तूं आश्रय धात जाल्यार परमात्मा ताका अनुग्रह करता म्हूण सांगून परमात्मा सांगता नवेदाध्यायन मुत्पूर्ती शास्त्र पठनादपि ज्ञानदेव नहि कैवल्यम नानाथ्यां विनितात्मजाः गरुडा वेदाध्यायन केले निमित्तान शास्त्रान पठण केले निमित्तान ताका मुक्ती मेळना केवल तागेले ग्राह्य केले जाल्यार ज्ञाना निमित्तान ताका मुक्ती मेळटा म्हूण सांगून परमात्मा सांगता नाश्रम कारणम ज्ञानम नाश्रमम कारणम मुक्तिम दर्शनाद न कारणम तथैव सर्वकर्माणि ज्ञानमेव ही कारणम हे चार आश्रमांतू सदर्शन सकर्म सर्व ही केल निमित्तान ताका मेळना केवल ज्ञान मात्र तागेले मुक्तीक ना मोक्षाक कारण म्हूण सांगून परमात्मा सांगता अद्वैतम हि शिवम प्रोक्तम क्रियाया सर्व विवर्जिता गुरुवक्रेण लभ्यते नाधी तामकोटिभिः परब्रह्म जाल्यार अध्ययनाच्यान मुक्ती मेळना केवल गुरुपदेशाच्यान मात्र ताका मुक्ती मेळटा शास्त्राचे पठना निमित्तान सुद्दाची ताका मुक्ती मेळना परमात्माले गुरुले अंतर्गत जाल्यार मेळ्यार ज्ञान मेळ्यार मात्र तागेले मुक्ती देता म्हूण सांगून परमात्मो हांगा उल्लेख करत आसा यावत् देहाभिमानश्च ममता यावदेव हि यावत् यावत्वे गोष्टी यावत् संकल्पना कमाः खंय पसून ताका देहाभिमान उरतकी खंय पसून तागेले आंगान तो ममता नाजाल्यार श्रद्धा उद्यम प्रेरणा संकल्प विकल्प खंय पसून उरतकी हे सर्व ही स्थिरता जायना शास्त्राचो विचार नाशिची खंय पसून ताका गुरुकृपा जायना की त्या पसून तत्वज्ञान ताका जागृत देना तापत्तापो व्रतम तीर्थम जपा होमार्चनादिकम वेदशास्त्रागमा कथा यावत् कथतत्वम न विद्यते के खंय पसून ताका तत्वज्ञानाचो प्रसरण देना खंय ताणें पसून व्रत तीर्थ जप होमाचे अर्चन वेदशास्त्राचे पुराणादी सर्व ही ताणें श्रवण करना तितले पसून ताका तत्वज्ञान जायना तितले पसून ताणें केलेलें जाल्यार सर्व ही कर्तव्य व्यर्थ म्हूण सांगून परमात्मा सांगता अंत्यकाले तु पुरुष अगते गतस्वदा स्वदा चिंतम तदंसेन स्वाहारम देहना तु यच्चितम के अंत्यकाल पसून जीव मृत्युभयाच्या न रहित जावंगेनो वैराग्य रूपारे शास्त्राचो देहानिमित्त पुत्र कळत्रादी सर्व ही ताणें आशावाद सर्व ही संगत्याग ताणें त्याग करका तेन्ना मात्र तागेले जीवन मरणाचे परिस्थितीन तूं ताका योग्य दिलें जाल्यार मोक्ष प्रदत्त मेळच्याक कारणीभूत आसा म्हूण सांगून परमात्मा पुनः ताका उल्लेख करता आसा अहम ब्रह्मम परंधामम ब्रह्माहम परमं पदम एवं समीक्ष्य चिंतानम आध्यात्मम निष्कलिके ब्रह्माचे ऐकत्व विचारो ब्रह्मपदवीचो घेवच तर जाल्यार तेगेले मनान तूं आत्मज्ञान ताणें प्रथम पिठिका घालून घेवका म्हूण सांगून परमात्मा सांगता न यत्र धांबिका यान्ति ज्ञान वैराग्य विवर्जिताः सुधीयुस्तं गतिं यान्ति तानाहं कथयामि ते ढांबिक दिल जाल्यार ज्ञान ढांबिक दिल जाल्यार वैराग्य हे सर्व ही गती मेळच्याक प्राप्ती करून देना सद्बुद्धी पुरुषांतू कशे रितीन ताका ज्ञान उत्पत्ती जाता की कशे रितीन अचल दिल जाल्यार विश्वासू उत्पत्ती जाता की हे सर्व ही कर्तव्य ताका विशेष रितीन मोक्षपद व्हरच्याक कार्यतत्पर दत्ता म्हूण सांगून परमात्मा सांगता आसा अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका पुरी द्वारावती ज्ञेया सप्तैते मोक्षदायिका के मुक्ती क्षेत्र म्हळ्यार अयोध्या मथुरा हरिद्वारा काशी कांची उज्जयिनी द्वारका हे सप्त मोक्षदायक जावंगन क्षेत्र आसा इति ते कथितं त्वाक्ष मोक्ष धर्मं सनातनं ज्ञान वैराग्य सहितं श्रुत्वा मोक्षमाप्नुयात् के गुरुडा अनाद सिद्धी दिल जाल्यार हे मोक्ष धर्म दिल जाल्यार सर्व ही वैराग्य सहित ऐकल तर जाल्यार श्रवण केलें जाल्यार तांकां खंडीत मोक्ष प्राप्ती जाता म्हूण सांगून परमात्मा तांकां विशेष रितीन तत्वज्ञानाचे मोक्षाचे रूपणा हे धार्मीक लोक स्वर्गाक बापाक निमित्तान कर्तव्य केले निमित्तान ते वर्गानुसार तांकां योग्य दिल जाल्यार जीवन मरणाचे परिस्थितीन तूं पुनः पुनः तांगेले जन्म घेवन पुनः मरणा निमित्तान पुनः पुनः जन्म जिवीत तांकां मेळटा म्हूण सांगून परमात्मा सांगता हे सर्व ही इत्येवं सर्वशास्त्राणां सारोद्धारे निरूपितः मया ते षोडशोध्याया किं भूय श्रोतुमिच्छसि गुरुडा हे रीती शास्त्राचे सार उद्धार केले जाल्यार 16 अध्यायो आपुणेन तुका तुवें विचारिल्ले जाल्यार प्रश्नोत्तराक सर्व ही तुका समंजस जावंगेनो आपुणेन निरूपण केलें म्हूण सांगता सूत उवाच सूतका पुराणिक सांगता की मारी एवं श्रुत्वा वचो राजन् गरुडो भगवान् खतः कृतांजलि वरोचेदं तं प्रणम्य मुहुर्मुहुः सूत आदि सर्व ही शौनकादिक सांगताचे सूत पुराणिक शौनकादि ऋषीवर्याक गरुडान परमात्माले मुखोद्गताच्यान ऐकल जाल्यार सर्व ही विस्तार वृत्तांत आपणेन तुका विशेष रितीन परमात्मान सांगिल्ले जाल्यार वृत्तांत सांगिल्ले आसा म्हूण सांगता भगवन् देवदेवेश श्रावयित्वा वचोमृतं
तारितोहम त्वया नाथ भवसागर प्रभो देवादिदेव आशिल्लो तसले परमात्मा दिलो तसले अमृत रुपाच्यान ऐकल तसले हे क्षीर समुद्राचो वासस्थान दिलो तसलो शेषशाही परमात्मा दिलो तसलो परमात्मा आमगेले सर्वही उद्धार करो म्हणून सांगून परमात्मा लागी प्रार्थना करची स्थितोस्मी गतत्संदेह कृतोस्मी न संशयः इत्युक्त्वा गुरुडस्तूष्णीं स्थित्वा ध्यानं प्रोभवत् આપણે સંદેહ રહિત જાવંગનું કૃતાર્થ જાવંગનું આપણો એનો ધ્યાન મગ્ન જાવંગનું પરમાત્મા તુગેલે સ્તુતિ કરત સા સ્મરણાત દુગ્ધદિહાર્તા પૂજને યજ્ઞને સદ્ગતા ધાતા યપરાયા નિજભક્ત્યાયા દદાતિ મુક્તિમ સમામ હરિંપાતુ શ્રદ્ધેન ભક્તિન शुद्ध अंतःकरणपूर्वक हे मनुष्य जन्मांतू विशेष रीतीनं मनुष्यालय आईल तसले सर्व ही तापत्रयाच्यानं कशी रीतीनं मनुष्यालय जीवन उत्पत्ती देता कशी रीतीनं सृष्टीचे उत्पत्ती देता ते दिल्यानंतर मनुष्यालय एक जीवनाचे परिस्थितींतू कशी रीतीनं तो पाप की पुण्य की कर्तव्य करता ते ताजी जे फल ताका कशी रीतीन मेळता तागेले केलेले तसले सर्व ही पापकृत्याक ताणे नष्टीकृत कोरगणू पुण्य संपादन कोरगू केले खंच खंच रीतीनं कर्तव्य ताणें करका हे सर्व ही गरुडदेवानं आपणेले भक्त लोकांक ना परमात्माले भक्त लोकांक विशेष रीतीनं हाजीचे पुराणाचे स्तुती श्रुती स्मृतीचे भक्ती जावं का म्हणत असले उद्दिश्यानं तांणी केले तसले सर्व ही पापकृत्य नष्ट जावं का म्हणत असले उद्दिश्यानं हे गरुड पुराणाचे विशेष गरुडानं आणि परमात्मालो संवादाचो काणी यथावर्त रीतीनं सूत पुराणिकानं शौनकादी ऋषीक सांगितलं असले वचनानुसार सर्वही वेदव्यासदेवानं पुराण रुपारी आमकां गरुड पुराण म्हणून सांगून करून दिल्लें आसा हाजीचो 16वे अध्याय हांगा समाप्त जाता तशीच हे सर्व ही कर्तव्य तुम्ही केलेली आसाची तुमकां बी दिश्या पुरो एक गरुड पुराण म्हणल्या नंतर भयभीत रीतीनं चित्रण आजपासून आम्ही ऐकत असाची हे कसने गूढार्थ कसने गरुड पुराणांतू आशिल्ले तसले सर्व ही कर्तव्य हे मनुष्य लोकांक नादर जाल्यार आमगेले तसले सामान्य एक मनुष्य लोकांक समाज बांधवाक सुद्दाची एक विस्कृत रुपारी कळका म्हणत तसले उद्दिश्यानं हे मुख्य कर्तव्य GSB युवसेवा वाहिनी यूट्यूब वाहिनीचे मुखांतर नित्य निरंतर परमात्माले सन्निधानांतू हे ज्ञानयज्ञ कार्य करून आमगेले सर्व ही समाज बांधव हांगा आसाच परस्थळांत आसाच परराष्ट्रांत आसाच खंयी असले सुद्दाची एक क्षणाचेर हे आस्वाद घेवका हे ज्ञानयज्ञ कार्याचो फल घेवका सर्वांक एक मना समाधान देव तशीची हे कसन एक पुराणांतू कसन एक वचन आसा पुराणांतू कशे रीतीनं एक श्लोकांतू कशे रीतीनं गरुड पुराणाचो उल्लेख केल्ले आसा गरुड पुराण म्हणल्या नंतर एक असूय हे भावनेन पळयच तसले लोकांक सुद्दाची हे गरुड पुराण म्हणत तसले एक परमाद्भुत ग्रंथ म्हणून सांगून एक विचार येवच तसलो विचारू हे पुराणा निमित्तानं हे कार्यक्रमा निमित्तानं सर्वांकची प्रस्तुत दिल्ले आसा म्हणून सांगून आमकां सांगच्याक नाजाल्यार हांव सांगच्याक म्हाका मस्त खुशी जाता आसा कित्याक की मारी मस्त लोकांक एक भावनेन तशें की मारी हे गरुड पुराण म्हणल्यार मरण कालाचे संदर्भार मात्र म्हणचे विंगड टायमारी म्हणच्याक ना विंगड तरेन वेळारी आमी तरेचे ताजेचे अध्ययन ताजेचे उपासना ताजी कर्तव्य तरेन आमी घडयले तर जाल्यार कोणालेय घरांत तूं मृत्यू जाता म्हणत जाल्यार एक डांबीक भावना डांबीक विचारू एक दुर्भावना ही प्रत्येकाले मनशांतू एक अपप्रचारा रिती रे आशिल्ले ते एक अपप्रचाराचे खंडन करका ना तरी लोकांक योग्य दिले तसले निर्णय मेळका ना लोकांक समजुती देवका आनी आमी मनुष्य जन्म आमकां परमात्मान दुर्लभ दिले तसले 84 लक्ष जीवात्मांतू एक पुण्य दिले तसले मनुष्य जन्म दिल्ले आसा हे मनुष्य जन्मांतू आमी कशे रितीन चलका कशे रितीन चल्ल्यार आमी देवाक प्रिती पावताची देवाले सेवा कशे रितीन करका समाजांत तूं कशे रितीन आमी व्यवहार करका समाजाचे कितरी आमी कशे रितीन चिंतन करका समाजांत तूं एकीकृत संघटना शक्ती कशे रितीन चलका आमगेले घरांतू आमगेले म्हालगडायले कर्तव्य आमगेले म्हालगडायले प्रित्यर्थ गतपित्राले प्रित्यर्थ जावंक न्हू आमी कशे रितीन हे मासाचे आचरण करका म्हणत तसले दिवसांतू आमी 16 दिवस पसून 15 दिवस पसून हाजीचे 16 अध्यायाचे सविस्तार वृत्तांताचे कथा विशेष रीतीनं आम्ही हे परमात्माले सन्निधानान बसून सर्व ही श्रवण सर्व ही मनन सर्व ही ज्ञात कोरगिनो आम्ही कृतार्थ जाल्ले आसा म्हूण सांगून हांव मनांतले कथ आसा तुमकां सुद्दाची हे परमात्मा योग्य रितीन घडोवो जाल्यार आत्य अंत्यक्षणाचेर तुमकां दिश्या पुरो भटमामान सर्व ही सांगले युवसेवा वाहिनी यूट्यूब वाहिनीच्यान घाले जाल्यार आमकां श्रवण केल्ले तसं लोकांक कसन फल हाजीचे योग्य फल
परमात्मा कशी दित की मारे हे परमात्मुची हे गरुड पुराणाचे श्रवणाचे फल सांगत असाची हे अंत्य क्षणाचेर आम्ही पाविल असाची हे क्षणाचे सर्वही आस्वादू रसवत्त जावंगेनो आम्ही अमृत पान कोरंगेनो आमगेले जीवनांतू मुकावयले दिवसांतू आमगेले पितृ उद्देश्य आम्ही कशी रीतीन कर्तव्य घडो का कशी रीतीन आमगेले म्हालगडायले आराधना कर का म्हालगडायले प्रीत्यर्थ आम्ही ब्राह्मणाक योग्य ब्राह्मणाक दान कशी रीतीन दिव का म्हालगडायले कर्तव्य खंची क्षणाचरी खंची संदर्भारी कशी रीतीन केले रे आमगेले म्हालगड्याक प्रीती पावता म्हालगड्याक योग्य देल तसले एक परमात्माले दिव्य अनुग्रहा निमित्त तक्का योग्य देल तसले मोक्ष पदवी कशी रीतीनं पावता म्हणत असलेले चिंतन आम्ही सर्वही कोण घेतले असा हे पुराणाचे श्रवणफल आम्ही ऐकून सुद्धाची धन्य जावंगेनो अनिकाची चार लोकांक हे कथा ग्रंथाचे बदल विशेष रीतीनं ज्ञान प्रसरण करत असले कर्तव्य दिने दिने आम्ही ऐकल निमित्तान पुणीची कोरंगेनो आमगेले जीवनांतू परमात्माले दिव्य गुण गानाचे श्रुतीचे स्मृतीचे भक्तीचे उपासनाचे दिव्य लीलामृताचे कथा विनोदाचे आम्ही श्रवण कोरंगेनो आमगेले जीवनांतू परमात्माल कितरी परमात्माल प्रीत्यर्थ लागून करचित असले अनुसंधानपूर्वक भक्ती नित्य ही आमका शाश्वत दल दसले परमात्माले एक योग्यमय दल दसले विष्णू लोक प्राप्ती करणं आमगेले म्हालगड्याक बी घडोवो आणि आमका बीची मुखार सुनो परमात्मा घडोवो म्हणून सांगून मुखार सुन आम्ही श्रवण फलाचे आम्ही कथा प्रवचन ऐकूया श्री भगवान वाच इताख्यातं मया ताक्ष्य सर्वमेव और्ध्वदेहिकं देशाभ्यंतरे श्रुत्वा सर्व पापै प्रमुच्यते हे गरुड पुराणाचे ऐकल निमित्तान कसन एक फल मिळत की मरे गरुडा आपण दुख सांगतसा और्ध्वदेहिक जावंगेन परलोकाक संबंधी सदल तसले हे क्रियाचे सर्वही तुका सांगितलसा हे आख्यान 10 दिवसा भितरी ऐकू का हे ऐकल निमित्तान तंगेले सर्वही पाप मुक्त जावंगेनो योग्य दल तसले तंका अनुग्रह परमात्मा निमित्त मिळता म्हणून सांगून श्रवण फलांतू परमात्मा सांगतसा इदं चा मुष्णिकं कर्मं पितृमुक्तिं प्रदायकं पुत्रवांचादितं चैवं पत्ररेह सुखप्रदं के परलोकाचे संबंधी दल तसले हे काणी पितृंक मुक्तिप्रदजायक जावंगनसा पुत्रांक वांछित दल तसले फल आणि परसुकांतो परलोकांतो दिवत तसले फलदायक जावंगनसा इदं कर्मं न कुर्वीतं ये नास्ति नरकाधमाः तेषां जलप्येयां सारस्तु रात्रं न संशयः कोणीची नास्तिक दल सुद्धाची अधम दल सुद्धाची हे प्रेत कार्यताने अवश्य जावून करका जलपान करण्याची हे जलपान तरीन हे संदर्भात ताण केलं तर जाल्यार ते मध्य समान जावंगेनो म्हणून सांगताची ताजी कितें रे प्रेतकर्म करचे संदर्भारे जलपान कर्णशी ताणे कर्तव्य घडकाम सांगून सांगतसाची देवता पितृश्चैव नैवं पश्यन्ति तद्ग्रहं भवन्ति तेषां कोपेन पुत्रा पौत्राश्च दुर्गताः देवते कुरो पित्रांकुरो सर्वही तंगेले घराकडे न वच्चा का त्यांनी केनाची करण्याची ते सर्वही त्यांनी वचूंगेनो तंगेले अनुग्रह घेवची कितरे पौत्राक प्रपौत्राक दुर्गती मिळता तद्निमित्तानं ते देवतेले घराकडे न वचूंगेनो पितृकर्तव्य करच्याना सर्वही कर्तव्य आमगेले घरांतुची कर का म्हणून सांगून परमात्मा पुन्हा उल्लेख करत असा ब्राह्मणा क्षत्रिया वैश्या शूद्राश्चैव इतरावपि च ते चांडाला समज्ञेया सर्वे प्रेतक्रियाविनाः प्रेतक्रिया तरीन करना तर जाल्यार ब्राह्मण उरो क्षत्रिय उरो वैश्य उरो शूद्र उरो तो सर्वही चांडालाक सम म्हणून सांगताचे पळयाच कशे रितीन प्रेत कर्तव्य चार वर्ण लोकांना कर का म्हणून सांगून हांगा आमकां सांगत असाची प्रेतकल्पमिदं पुण्यं शृणवन्ते श्रातमेच्छया उभातो पापनिर्मुक्ता दुर्गंती नैव गच्छतः हे पवित्र जल दसले प्रेताख्यानाचे सर्वही आख्यान ऐकल्ले निमित्तानं श्रवण केले निमित्तानं सर्वही पापरहित जावंगेनो सर्वही सद्गती पावता तांकां केनाची दुर्गती येना म्हणून सांगून परमात्मा सांगता माता पितरोश्च मरणे सौपर्णं शृणुते यः पितरो मुक्तिमापन्न सतश्रु संततिमान भवेत के अवसुले बापसुले मरण दल संदर्भारे हे गरुड पुराणाचे ऐकल निमित्तानं सर्व तंगेले पितृवर्गाक योग्य दल दसले मुक्ती मेळनो मुखार सुन तंगेले पुत्रांक योग्य दल दसले संतान प्राप्तीकरण देता म्हणून सांगून परमात्मा सांगता न श्रुतं गारुडं येन गया श्राद्धंच न यो कृतं वृषोसर्ग कृतो न च मासी मासिक वार्षिके कोणाले गरुड पुराण कोणी ऐकना की त्यांनी कोण गया श्राद्ध करना की कोण वृषोसर्ग करण्याची कोणे अवसुले बापसुल निमित्त वार्षिक पिंडप्रदान कोण श्राद्धाधिचार करना की त्यांनी संसार म्हणत असले सागराच्यानं तंगेले आवसु बापसूक हे 3 ऋणाच्यानं दांडूसूचाक मुक्त जांगनाशीची खंय असमर्थ जावंगेनो तंगेले जीवन नाश करूंगेनो पुनः नरकांतू त्यांनी भागीदार देता म्हणून सांगून परमात्मा सांगता पुराणं गारुडं पुण्यं पवित्रं पापनाशनं शृणुत्वां कामपूरंच
श्रोतव्यम सर्वदेव ही हे गरुड पुराण म्हळ्यार परम पवित्र जावंगेनो सर्व ही पवित्रीकरण करता तसले हे ग्रंथ जावंगन आसा कोणालेची पापकृत्य असल्यार सुद्दाचे हे पुण्याचे गरुड पुराणाचे श्रवण केले निमित्तानं तांगेले सर्व ही पापकृत्य नाश जावंगेनो तांगेले सर्व ही मनोकामना परिपूर्ण रीतीनं अपेक्षित फलप्रद तसले अत्यावश्यक दल तसले महत्व अपूर्ण दल तसले हे ग्रंथ जावंगन ब्राह्मणो लभते विद्यां क्षत्रियो पृथ्वीं लभेत वैश्यो धनकामने च शूद्रम शूद्रत्ती पातकात के हे ऐकूच्या निमित्त ब्राह्मणो विद्यावंत दत्के क्षत्रियाक राज्याभार मिळत के वैश्याक धन मिळत के शूद्रो ताण केलेले तसले सर्व ही पापाच्यानं मुक्त दत्के पळयाच ब्राह्मणांतरेन हे गरुड पुराणाचे अध्ययन केले तर तो विद्यावंत दत्के क्षत्रियानं तरीन गरुड पुराणाचे अध्ययन केल्यार तो का राज्याभार मिळत के वैश्यान सुद्दाचे हाजीचो विद्याभ्यास केले तर ताका धन प्राप्त दत्के शूद्रांतरीन हाजीचे अध्ययन केल्यार ताण केलेले तसले सर्व ही पापाच्यानं मुक्त दत्के श्रुत्वा दानानि देयानि वचकानानि खिलानि च पूर्वोक्त शक्तदीनी नान्यथा सफलम भवेत के हे गरुड पुराण ऐकल निमित्तानं सांगेल निमित्तानं तांकां सर्व ही सुख दुःखादी सर्व ही दान ताण करका तद्निमित्तानं शय्यादान करका वाचकाक सत्कार करका हे श्रवण फल करना जाल्यार ताका मेळना म्हूण सांगून हांगा परमात्मा सांगता पुराणं पूजयेत पूर्वं वाचकं तदनंतरं वस्त्रालंकारणं गोदक्षिण्यादिभिस्सादरं पहिले पुराणाचे पूजा पुस्तकाचे पूजा विशेष रीतीनं आधारात ती करका पुराण पुस्तकाक वस्त्रालंकार करून पुराण वाचिल तसले ब्राह्मणाक योग्य रीतीनं गोदान दक्षिणा सहित दिवून ताका सत्कार करका म्हणून सांगून हांगा परमात्मा सांगता अन्नैश्च हेमदानैश्च भूमिदानैश्च भूरिभिः पूजयेद्वाचकं भक्त्या बहुपुण्या फलप्राप्त हे वाचिल तसले सुवर्ण भूमी दान हे भक्तिपूर्वक ताका दिवून पूजन करका हे केले तर जाल्यार ताका मस्त रीतीनं पुण्यफलद प्राप्ती जाता म्हणून सांगून परमात्मा सांगत आसा वाचकस्याचनेवैव पूजितोऽयं न संशयः संतुष्टे तुष्टितां यामी वाचके नात्र संशयः गरुडा हे पुराण वाचिल निमित्तानं पुराणाचे श्रवण केले निमित्तानं पुराणाक पूज केले निमित्तानं वाचको प्रसन्न जाल्यार आपूण सुद्दाची प्रसन्न जाता म्हणून सांगून परमात्मा सांगता हाका कसलेचे एक संशय ना म्हणून सांगून परमात्मा गरुड पुराणाचे सांगता गरुड पुराणाचे श्रवणाचे फल आम्ही सर्वही ऐकून कृतार्थ दिले आसा हे गरुड पुराणाचे मुखावयल्या दिवसांतू एक भागवताचे कसने रीतीनं आख्यान ऐकू का म्हणून सांगून सप्ताह कुलाचे भागवताचे पुराणांत सुद्दाची रुक्मिणी कल्याणाचे आख्यान हांगा दवरिल्लें आसा ते सुद्दाची ऐकून सर्व कृतार्थ जाल्ले आसाची मुखार सुनबीची हे रुक्मिणी कल्याणाचे आमी भागवतांत सुद्दाची आयकल्लें आसा ते सुद्दाची कृष्णान कशे रितीन रुक्मिणीचे कल्याण घडलें आसा हे सर्व ही आमी चिंतन मनन श्रवण धर्मार्थांतू भागवतांतू अर्थन करून घेतलें आसा गरुड पुराणाचे महात्म कसं की म्हणारे विद्या कीर्ती प्रभालक्ष्मी जयारोगाधिकारकम यपटे शृणुयाद्र सर्वविस्त दिव्यम व्रजेत के भगवान परमात्मालय रुद्रदेवान हे गरुड पुराणाचे एक विशेष रीतीनं पुराणाक विद्या यश सौंदर्य लक्ष्मी विजय आयुरारोग्याचे मनुष्यानं पठण केलं तर जाल्यार श्रवण केलं तर जाल्यार तो ज्ञानी जावंक न्हू स्वर्गसुख ताका प्राप्त जात के तद्दुकून आमी गरुड पुराण वाचके गारुडम यस्य हस्ते तु तस्य हस्तो गतो नयः यप्पटे शृणुयादेत्तं तद्भक्तिं मुक्तिसप्नापण्यात के मनुष्याले हातांतू गरुड पुराणाचे विशेष रीतीनं विजृंभण जाल्यार तांगेले हस्तांतू नीतिकोश विशेष रीतीनं पुराण पाठंगताचे श्रवणाचे फल तांकां भोग मोक्ष हे दोन्ही प्राप्तीकरण करच्याक विशेष रीतीनं फलप्रद जावंक आसा म्हणून सांगून परमात्मांक सांगता आसा धर्मार्थ काम मोक्षांश प्राप्नुया श्रवणादितः पुत्रार्थी लभते पुत्रान कामार्थी काममाप्नुयात के कोणाक हे गरुड पुराणाचे वाचन केले निमित्तानं गरुड पुराणाचे श्रवण केले निमित्तानं धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विधाचे पुरुषार्थ सिद्धितात के हे महापुरुषाचे महापुराणाचे विशेष रीतीनं आमी श्रवण केले निमित्तानं पुत्राचे अपेक्षित तरेन जावं का जाल्यार पुत्र अपेक्षित फल आमगेले प्राप्ती जाता म्हणून सांगून परमात्मा सांगता पळयच पुत्राचे संतती ना तर जाल्यार संतती हे पुराणाचे श्रवणा निमित्तानं योग्य जालें तसलें संतान आमकां प्राप्ती जात के विद्यार्थे लभते विद्यां जयार्थे लभते जयं ब्रह्महत्यादीन पापी पापशुद्ध्यं वाप्नुयात के कोणाक कामाची इच्छा आसा तांगेली सर्व ही मनोकामना परिपूर्ण जाता विद्यार्थीक विद्या प्राप्ती जाता जयार्थीक विजय प्राप्ती जाता ब्रह्महत्यादी सर्व पाप केले लोकांक ते पापाच्यान मुक्ती जावं तर जाल्यार गरुड पुराणाचे ताणें विशेष रीतीनं चिंतन मनन स्मरण विशेष रीतीनं अध्ययन करका के वंद्यापि लभते पुत्रं कन्या विंदन्ति सत्पतीं क्षेमार्थी लभते क्षेमं भोगार्थी भोगमापण्यात के कोणाक गर्भवती जाल्यार सुद्दाची तिका बंद्या स्त्री उरता तिका चोरडू जायनाची उरताची तिका तरेन चोरडू जावं तर जाल्यार तिणें गरुड पुराणाचें अध्ययन करका कोणाक सज्जन जालें तसलो सुशील जालें तसलें एक पती अनुरूप जालें तसलें पती मेळना की ताणें हे गरुड पुराणाचें अध्ययन करका
कोणाक क्षेम जावका की ताणें क्षेमार्थीची अपेक्षा जावंक ताणें विशेष रितीन गरुड पुराणाची अपेक्षा करता कोणाक भोग्य दिलें तसलें अशेष दिलें तसलें वस्तू प्राप्त जावका जाल्यार ताणें गरुड पुराणाचें अपेक्षा करता ताणें वाचन करता म्हूण सांगून सांगता मंगलार्थी मंगलानी च गुणार्थी गुणमापनुयात कामार्थी कामपाप्नोति कव्यार्थी कवित्वं च सारार्थी सारमापनुयात के मंगल कामनेचे वासन को विवाह कार्यादुरो गुणाधिकारीरो काव्याधिकारीरो कामनाधिकारीरो कवित्व शक्ती सर्व ही तका सारत्व अपेक्षा जावक जाल्यार हे सारत्व प्राप्त जावक जाल्यार गरुड पुराणाचे ताणें याचन करता के ज्ञानार्थी लभते ज्ञानम सर्व संसार मर्दनम इदम स्वस्वयनम धन्यम गारुडम गारुडैरेतीम ज्ञान जावक जाल्यार संसाराचे मर्दन ताण करता जाल्यार ज्ञान प्राप्ती करून घेवका ते ज्ञान प्राप्ती आमकां गरुडा निमित्त हे गरुड महापुराणा निमित्त मेळटा म्हणून सांगून परमात्मा सांगता न काले मरणम तस्य श्लोकमेकं यः पठेत श्लोकार्धं पठनादस्य दुष्टशत्रो क्षयो ध्रुवम के कोणी तरी मनुष्य हे महापुराणाचे एक श्लोक तरी ताणें अकाल मृत्यूचे तेगे संदर्भारी पठन केल्यार ते सर्व ही मृत्यूचे भय नाश जात के हे श्लोकाचे अर्ध श्लोक सुद्दाची पठन केल्यार तेगेले दुष्ट शत्रू सुद्दाची क्षय जाता के पळयात खंय खंय विवरण खंय खंय पुराणाचे एक कीर्ती गरुड पुराणाचे महात्म्यान सांगिल्लें आसा आनी लोक अनावश्यक जावन अपप्रचार करता की म्हळ्यार हें गरुड पुराण मृत्यू दिले नंतर वाचका म्हणून सांगून जाल्यार आमकां महात्म्यान सांगता की म्हळ्यार ज्ञानार्थी विद्यार्थी शिक्षणार्थी वरार्थी कन्यार्थी कोणाक एक सत्संतान जावका कोणाक विवाह कार्य जावका कोणाक आरोग्य जावका हें सर्व ही गरुड पुराण वाचात तुमगेल्या हातांतूच ज्ञान आसा म्हणून सांगून परमात्मा आमकां विशेष रितीन सांगता आसा अतो हि गारुडं मुख्यं पुराणं शास्त्रसम्मतं गारुडेन समं नास्ति विष्णुधर्मं प्रदर्शनेके हे गरुड पुराण मुख्य शास्त्रसम्मताचे जावन आसा विष्णु धर्माचे प्रदर्शनातीत जावन आसा असले गरुड पुराणाक समजल तसले पुराण आनी खंयचें ना म्हणून सांगून परमात्मा विशेष रितीन सांगता आसा यथा सुराणां प्रवरो जनार्दनो यथा युधानं प्रवर्दर्शनं तथा पुराणेषु च गारुडं च मुख्यं तदुद्वर्दर्शनेके हे गरुड पुराणांतू विशेष रितीन जनार्दनो श्रेष्ठो आयुधांतू सुदर्शन श्रेष्ठो तशीच पुराणांतू गरुड पुराणोची श्रेष्ठो हरितत्वांतू निरूपण केलें तसलें परमात्माले तत्वाची श्रेष्ठ म्हणून सांगून परमात्मा आमकां सांगता गारुडख्य पुराणे तु प्रतिपाद्यो हरिस्मृतः अतो हरिर्नामस्यायो गव्यो योगो हरिस्मृतः गरुड पुराणांतू हरीची श्री हरी प्रधानिक प्रतिपाद्य जावन आसा तसले हरीक आमी सर्वान मेळून एक नमस्कार घालया ते हरीची आमकां योग्य दिले तसले अनुग्रह तेगेले सेवा करता तसले महोदय भाग्य आमकां योग दिवंक न्हू आमगेले हातान सुद्दाची हें कर्तव्य श्रवण पठन मनन सर्व ही कर्तव्य परमात्मान घडोवन घेतिल्लें आसा पुराणं गारुडं पुण्यं पवित्रं पापनाशनं शृणुत्वां कामपूरकं श्रोतव्यं सर्वदेव हि यश्चेदं शृणुयान्मो तत्पात्रो याश्च परिकीर्तयेत् विवाहाय यातनं घोरां दूतपापो दिवं व्रजेत् के हे गरुड महापुराण अति परम पवित्र पुण्यदायक महापाप विनाशक करतसले अत्यंत पवित्रतम ग्रंथ ऐकुचाले श्रवण करतसले सर्व एक मनुष्य वर्गाचे समाज वर्गाचे सर्व मनोकामना परिपूर्ण करतसले सदैव श्रवण करतसले अत्यंत परम पवित्र महापुराण ग्रंथ जावन आसा अत्यंत निष्काम मनोभावनेन निष्पापी जावन यमराजाले भयंकर दिल तसले यातना पळोवन आम्ही सर्व ही नरकोपद्रवाच्यान चुकून तरेन घेवका जाल्यार आमकां योग्य दिले तसले स्वर्ग सुख प्राप्ती करण देवका तर जाल्यार आमी गरुड पुराणाचो अत्यावश्यक जावन श्रवण खंडीत करका तरीन आमी केलें तर जाल्यार परमात्मो गया गदाधरो श्री विष्णुरूपी परमात्मो शेषशाही परमात्मो भारतीश मुख्य प्राणांतर्गत लक्ष्मी व्यंकटेश सुदाची आमकां अनुग्रह खंडीत करतलो म्हणत तसलें वचन हें गरुड पुराणांत आसा तद्दुकून आमी 15 दिवस पासून अव्याहत जावन कसने रितीन एक मस्त रितीन तोंदरे उरो कसनेचे एक कालवशात एक समयाचे अभाव उरल्यार बीची आमी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रितीन परमात्माले सन्निधानांत बसून एक GSB युवसेवा वाहिनी यूट्यूब वाहिनीचे मुखांतर एक तांणी कार्यक्रम केले तसले वेदवाणी कार्यक्रमाचे प्रस्तुत केले तसले एक विशेष गरुड पुराणाचे महाज्ञानयज्ञ कार्यांतू आम्ही सर्व ही भाग जावन कृतार्थ जल्ल्यासाची हाजीचे फल आमकां परमात्मा नित्य ही अनुग्रहित करो आजी पासून घडील तसले सर्व ही कर्तव्य आम्ही सर्व ही एक मनान सर्व ही एक मनोकामनेन आमगेले सर्व ही समाजाचे बऱ्यापण घडका सर्व समाज बांधवांक योग्य रितीन परमात्माले दिव्य कृपा दृष्टी कृपा अनुग्रहाचे हे गरुड पुराणाचे महाफल सर्वांक प्राप्ती करण जावका म्हणून सांगून आजी पासून आम्ही ऐकल तसले सर्व श्रवण यज्ञाचे सर्व
एक पुराणाचे महिमान्विताचे फल परमात्माले चरणकमलांतू भक्तीनं सर्वही आम्ही शुद्ध अंतःकरणपूर्वक अर्पण करून घेणू सर्वही कृतार्थ जाव्या परमात्माला सन्निधानांतू आम्ही अर्पण करून घेणू हे सर्वही श्रेय परमात्मा सर्व समाज बांधवाक दिवो म्हणून सांगून परमात्माला गी भक्तीनं विनंती करता तशीची हे पुराणाचे श्रवणानिमित्तानं आम्ही कसनेचे एक शब्दानुर नातं जाल्यार पुराण म्हणचकण देवं ना जाल्यार श्लोक म्हणचकण देवं हांव एक सणाची एक बाल्यावस्थेंतू कशे रितीन चेडो एक आवसुले दूध पिवंक घेनू कशे रितीन पावलो दवर घेनू मुखारे वतस की तशीची हांवूची एक शास्त्राचे एक अध्ययनांतुरो नाजाल्यार पुराणाचे एक अध्ययन सांगचे कडेनुरो एक बाल्यावस्थेंतू अजुनीची मुखार वतस जाल्यार एक शिशु कसनेची मेगेले निमित्तान ना तर जाल्यार शब्दान ना हांव उलयलें तसले उतरान तूं कसनेक चूक दोश घडल्यार ताजीचे पाप सर्वही माकुरो हे पुराणाचे मिगेले तोंडा निमित्त मिगेले अंतर्गत जाले तसलो भारतीश मुख्य प्राणांतर्गत लक्ष्मी व्यंकटेशू कसनेची बर उलयलें तर जाल्यार हे सर्वही कर्तव्य हाजीचे फल सर्व समाज बांधवाक परमात्मा अनुग्रहीत करो म्हूण सांगून आयचे एक हे कार्यक्रमाक सर्वही लोकांना समाज बांधवांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रितीन एक GSB युवसेवा वाहिनीचे संघटना शक्तीनं हे कार्य इतले चंदाईन घडच्याक साध्य दिल्लें आसा आनीचे हे एक रेकॉर्डिंग कार्याक चेतन प्रभू हांणी सुद्दाची बसूंक घेवन एक ते संदर्भार तांगेले एक समयाचे एक क्लप्त समयाचेर येवंक घेवन सुद्दाची ताजीचे महत्व कार्य तांणी सुद्दां केल्लें आसाची आनी GSB समाजाचे विशेष रितीन गौड सारस्वत ब्राह्मण समाजाचे एक संघटना शक्ती निमित्तानं अध्यक्ष पदाधिकारी तांणी सुद्दाची हे कर्तव्य करका आनी आमगेले एक समाजांतू विशेष रितीन सर्वांक आमकां एक ज्ञान कार्य प्राप्तीकरण जावका म्हूण सांगून उद्देश्यान तांणी सुद्दाची हे कार्यक्रमाक तांणी सहकारत्व दिवंक हे कार्यक्रम इतले रितीन चंदायेन चलच्याक तांणी सुद्दाची अवकाश दिल्ले आसा तांकां सुद्दाची हांव कृतार्थ जाता मुख्य जावंक आमगेले वेंकटरमण देवस्थानाचे आडळीत मंडळीचे सर्व ही मुक्तेश्वर तशीची सर्व पदाधिकारी आडळीत मंडळी वर्ग आणि तशीची तांणी सुद्दाची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रितीन हे देवस्थानांतू देवता तसले बऱ्यापणा विशय आसा आनी आमगेल्या देवस्थानांतू बसून हे धर्मार्थ कार्य जावका म्हण तसले सद्भावना सद्विचारू तांणी सुद्दाची दवर घेवन आमकां सुद्दाची प्रोत्साह ते संदर्भार तांणी आमकां विशेष रितीन केल्ले आसा तांकां सुद्दाची हांव कृतार्थ जाता तशीची हांगचे अर्चक मंडळीन ते संदर्भार एक आमकां सुद्दाची हांगा बसूंक घेवन तांणी सुद्दाची ते संदर्भार सदवकाश दिवंक घेवन तांणी सुद्दाची आमकां सहकार्य केलें आसा अर्चक वृंदाक सुद्दाची हांव कृतज्ञता भावना अर्पण करता आनी हे कार्यक्रमाक मस्त रितीन लोकांना समाज बांधवान पुष्कळ रितीन तांगेले एक मनांत आशिल्ले तसले आत्मीयते भावनेन मस्त रितीन कार्यक्रम चंदाईन चलत आसा आनिकाची आमगेले समाजांतू बऱ्यापण घडका आनिकाची मुखार सुनू समाजांतू विशेष रितीन ज्ञान यज्ञ कार्य नित्य निरंतर जावंक घडका म्हणत तसले तांणी सुद्दाची आमकां प्रोत्साह दिल्ले आसा तांगेले एक प्रोत्साह परमात्मा वैरी दवरील तसले नित्य भक्ती आनीची परमात्मा आमगेल कडच्यान आनीची GSB युवसेवा वाहिनी ह्या YouTube वाहिनी कडच्यान विशेष रितीन परमात्मा हे ज्ञानयज्ञ कार्य आनिकाची उन्नतीकरण करून घेवो हे घेतिल निमित्तान तांकां बीची सुदृढ आयुष्य आरोग्य धैर्य स्थैर्य तांगेले सर्व ही मनोयोजित मनान तो संकल्प केल्लो आसले तांगेले सर्व ही कार्य सुसूत्र रितीन परमात्माले मुख्य प्राणाले महागणपतीले अनुग्रहा निमित्त सर्व ही कार्य निर्विघ्नपणान ते बीची तांगेले मना प्रमाणाची कार्य घडो एकंदरीन हे कार्याक विशेष रितीन आम्ही सर्व ही समाज बांधव कुमटे गांवांतुरो भायर गांवांतुरो इतरे राष्ट्रांतुरो खंयी आसले सुद्दाची आमगेले एक कुंभापुरान देव तसले कर्तव्य आमगेले एक समाजाचे उत्तरोत्तर अभिवृद्धी कितरी समाजाक ज्ञान मेळका म्हण तसले उद्देश्यान सर्व ही कर्तव्य आमगेले समाजाक तरी सर्व समाज बांधवांना हे दृश्यावळी माध्यमावळीच्यान पळोवन तांणी सुद्दाची ज्ञान आनी श्रवण कार्यांतू तांणी सुद्दाची भाग घेतले आसा कोणकोणाले एक अपेक्षा आसा कोणकोणाले एक मनान तो संकल्प केलो तसले तांगेले कर्तव्य आसा ते सुद्दाची परमात्माले अनुग्रहा निमित्त तांकां सुद्दाची हाजीचे फल योग्य रितीन मेळो आनी तांगेले म्हालगडायले उद्देश्य तांणी ते संदर्भार हाजीचे श्रवण केल्ले निमित्तान म्हालगडायले उद्देश्य तांणी कशे रितीन चलका
कश रितीन चल्ल्यारी तांकां एक परमात्माले उद्देश्य करचें तसलें तांगेले म्हालगड्याले उद्देश्य करचें तसलें श्राद्ध कश रितीन करका, कश रितीन और्धदेहिकादी कर्माचरण करका, कश रितीन केल्यार तांकां मेळटा तसलें योग्य मोक्ष पदवी मेळटा, ते सर्व हे विस्कृत भावनांतू हे गरुड पुराणांतू अध्यायांतू विस्कृत जावन उल्लेख केल्ले आसा. ते संदर्भार तांणी पळोवन ताजी प्रमाणाची सर्व ही कर्तव्य घडोवयता. एकंदरीन हाजीचो सारांश रितीन सांगचें तर जाल्यार आमी सर्व ही आमगेले म्हालगड्याले उद्देश्य करचें तसलें कर्तव्य आमगेले घरांतू खंडीत रितीन आमी कोर घेनो आमी कृतार्थ जाव्या. खंयचे क्षेत्रांत केल्या सुद्दाची क्षेत्र तीर्थश्राद्धाचे कर्तव्य आमी खंडीत कोर घेवन येवया. आमगेले म्हालगड्याले उद्देश्य एक दिवसा कोणीच आमी तांगेले उडगा आसूं तांगेले स्मरणां तांणी केल्ले तसले कर्तव्याचे ते संदर्भार आमी उडगास कोर घेनो तांगेले एक चिंतन करून घेतल्यार तांगेलो अंतर्गत जालो तसलो आमगेलो पित्रंतरी आमी जालो तसलो जनार्दन सुद्दाची आमगेले वैरे अनुग्रहीत करतलो. एकंदरीन आमी हे सर्व ही कशी दिवस गेले म्हणून आमकां बी कळना. परमात्माले उद्देश्यांत की एक आमी करचें तसलें ज्ञान यज्ञ कार्यांतू महत् रितीन आमी हे ज्ञानाचे कार्याचे निमित्तान एक लोकांक समाजाक उत्तरोत्तर बऱ्यापण घडका म्हणून तसले उद्देश्यान हे कथामृताचे प्रथमाच्यान 15 दिवस पासून आमी श्रवण कोर घेनो सर्व हीचे परमात्मा लागी अर्पण केल्लें आसा. हे सर्व ही फल परमात्माल्या चरणारविंदांतू अर्पण करून आमी सर्व ही कृतार्थ रितीन हाजीचे स्वीकार करून घेनो आमी सर्व ही श्रेय घेवच्याक पावनो आमगेले जीवनाचे उत्तरोत्तर अभिवृद्धी जावंक घेनो आमगेले म्हालगड्याले आशिर्वादू नित्य निरंतर आमगेले कुटुंबाचेर उरनो तांगेले म्हालगड्याले आशिर्वाद सुद्दाची तांगेले कुटुंबाचेर उरनो नित्य निरंतर हे GSB युवसेवा वाहिनी यूट्यूब वाहिनीच्यान वेदवाणी कार्यक्रमाच्यान मुखांतर उरो ना तांगेले एक संघटना शक्तीच्यान कार्यक्रम अशीची विजृंभणेन अनेकाची घोडणो सर्व लोकांक ज्ञात देव तशी तांगेले अज्ञान दुरीकृत जावंक न्हू तांकां बीची मनांतू एक परमात्माल उद्देश्य भक्ती श्रद्धा ज्ञान वैराग्य मेळो म्हणून सांगून परमात्माल्या चरणाविरंदांतू हे गरुड पुराणाचे सर्व ही फल परमात्माल्या चरणकमलांतू अर्पण करून कृष्णार्पण करता. तस्य श्री कृष्णार्पणमस्तु. हरे राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. ओम